नवरात्रीची तिसरी माळ चंद्रघंटा मातेची कथा. पौराणिक कथेनुसार महिषासूर राक्षसाने आपल्या शक्तीचा अहंकार बाळगून देवलोकावर हल्ला केला. त्यानंतर महिषासूर आणि देवतांमध्ये घनघोर युद्ध झाले. जेव्हा देव ओरडायला लागले तेव्हा ते मदतीसाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेशांकडे धावत आले. देवांचे हाल ऐकून तिन्ही देव अत्यंत क्रोधित झाले. त्यावेळी माता चंद्रघंटाच या राक्षसांचा वध करतील असे म्हणून या तिन्ही देवांनी चंद्रघंटेची निर्मिती केली. भगवान शंकरांनी मातेला त्रिशूळ, भगवान विष्णूने चक्र, देवराज इंद्राने घंटा, सूर्यदेवांनी धारदार तलवार आणि वाघावर स्वार केले. तसेच इतर देवी देवतांनी मातेला शस्त्रे दिली. मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटांवर हल्ला करण्यास सांगितले. देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसाच्या सैन्याचा नाश केला. अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या. पुराणानुसार जेव्हा भगवान शिव पार्वतीशी लग्न करण्यासाठी राजा हिमालयाच्या राजवाड्यात आले तेव्हा ते केसात अनेक साप, पिशाच्च, अघोरी साधू यांच्यासह लग्नाला आले. ती अनोखी वरात पाहून पार्वती माता बेशुद्ध पडली. त्यानंतर मातेने चंद्रघंटेचे रूप धारण केले आणि शिव पार्वती विवाह संपन्न झाला असे म्हणतात. धन्यवाद.